आवाज मानदेशाचा। सातारा जिल्हा परिषद इमारतीतील माध्यमिक शिक्षण विभागामध्ये सेवानिवृत्त शिक्षकाच्या निवड श्रेणी प्रस्ताव मंजुरी आदेशासाठी 25,000 रुपयांची लाच स्वीकारताना महिला अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले। पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली। यामुळे जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली। तर या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल ही प्रक्रिया सुरू झाली होती। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी वैशाली माने या वरिष्ठ सहाय्यक महिला अधिकाऱ्यावर कारवाई झाली आहे। यातील तक्रारदार हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत। त्यांचा 24 वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण झालेला आहे। त्यामुळे 24 वर्ष सेवा कालावधी पूर्ण असलेला निवड श्रेणी प्रस्ताव तक्रारदार यांच्या शाळेने माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात दाखल केला होता। या प्रस्तावाच्या मंजुरी आदेशाच्या मागणीसाठी तक्रारदार हे वरिष्ठ सहाय्यक वैशाली माने यांना भेटले होते। त्यावेळी माने यांनी साहेबांना देण्यासाठी म्हणून 25,000 रुपयांची मागणी केली होती। त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती। त्यानुसार पुणे येथील लाचलुचपतच्या पथकाने 28 ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग सापळा रचला। तसेच 25,000 रुपयांची मागणी करून स्वीकारताना वैशाली माने यांना रंगेहात पकडण्यात आले। या कारवाईमुळे जिल्हा परिषदेत मोठी खळबळ उडाली आहे। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।